लाखो प्रवाशांना परदेश प्रवास घडवणाऱ्या एअर इंडियाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे। या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने एअर इंडियाला आर्थिक मदत जाहीर केली असली तरी ती तात्कालिकच ठरणार आहे। आतापर्यंत लाखो प्रवाशांना किफायतशीर दरात परदेश प्रवास घडवणारी एअर इंडिया विमानसेवा आर्थिक संकटात सापडली आहे। देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय मार्गांवर वाढणारी तीव्र स्पर्धा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सतत वाढत असलेल्या तेलाच्या किमती, वैमानिकांचे संप, कामगारांच्या मागण्या, वाढत चाललेलं कर्ज अशा सर्वच आघाड्यांवर एअर इंडिया लढत आहे। कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या वेतनाबाबत पंतप्रधानांनी लोकसभेत आश्वासन दिल्यानंतरही काही ठळक बाबींसाठी एअर इंडियाला पावलं उचलावी लागणारच आहेत। काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाला 1200 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली असली तरी ती मदत तत्कालिकच ठरेल। एअर इंडिया व्यवस्थापनाला 3745 कोटी रुपयांची गरज आहे। राष्ट्रीयकृत बँकांकडून आतापर्यंत एअर इंडियाला जवळजवळ 70% पतपुरवठा झाला आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या महालेखापालांच्या अहवालात दूरदृष्टीचा अभाव, स्पर्धात्मकतेचा अभाव असे एअर इंडिया विरोधात ताशेरे ओढण्यात आले आहेत। मात्र अजूनही पुरेसा पतपुरवठा जर झाला तर अजूनही एअर इंडिया आपले शान टिकवू शकेल असं वाटतं। एअर इंडिया विमानसेवेवरच्या आर्थिक संकटाबाबत अधिक चर्चा करण्यासाठी एअर इंडियाच्या अभियांत्रिकी संघटनेचे सरचिटणीस प्रदीप ढोबळे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। प्रदीपजी, 9:30 बातम्यात आपलं मनपूर्वक स्वागत। एअर इंडिया आपल्या हवाई वाहतुकीचा राष्ट्रीय ब्रँड आणि अनेक स्थित्यंतर एअर इंडियाने पाहिलेली आहेत, मग ती एअर इंडिया इंडियन एअरलाईनचं मर्जर असो, इतर अनेक गोष्टी असो, पण आता जी आर्थिक स्थिती जी एअर इंडियाची सर्वश्रुत आहे त्या आर्थिक स्थितीची नेमकी कारणं काय आणि किती वर्षापासून हे चालू आहे? आपण खरं म्हणजे याचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं होतं की जी पब्लिक सेक्टर्स आहेत ही आधुनिक भारताची मंदिरं आहेत। बरोबर। आणि त्या दृष्टिकोनातून ही टिकवून ठेवणं हे आपलं सर्वात पहिली गरज असली पाहिजे। बरोबर। दुसरं म्हणजे एअर इंडियाकडे ज्या एक व्यापार किंवा धंदा या नजरेने बघण्यात येतं त्यापेक्षा त्याला आपण एक सेवा म्हणून बघायला पाहिजे। बरोबर। कारण ज्याप्रमाणे रेल्वे सेवा आहे, UPSC आहेत, MPSC आहेत, त्याचप्रमाणे ही एक अशी सेवा आहे की जी आणि जर का मागे आपण बघितलं की भुजला भूकंप झाला होता तेव्हा अन्य ज्या विमान कंपन्या होत्या त्यांनी तिथे विमान शेड्यूल्ड विमानं कॅन्सल केली होती। पण लोकांनी घेराव कुठे घातला तर एअर इंडियाच्या इंडियन एअरलाईन्सच्या बुकिंग ऑफिसला घातला की सरकारने तिथे आमचे नातलग तिथे जर का विक्टीम आहेत तर तिथे आम्ही पोहोचलोच पाहिजे आणि सरकारने जास्त विमानं भुजला पाठवली जेणेकरून ते आपल्या नातलगापर्यंत पोहोचू शकले। अशा वेळेस काय होतं की जे आमचे शेड्यूल्ड ऑपरेशन असतं, शेड्यूल्ड फ्लाइट्स असतात त्या आम्हाला कॅन्सल करावे लागतात आणि आमची विमानं तिथे पाठवावं लागतं। साहजिकच काय होतं की त्याच्यामुळे जो व्यापार आहे त्याच्यावर जो प्रवासी आहे त्याच्या मनावर असा इफेक्ट होतो की यांची विमान कॅन्सल झाली। पण भारतीय लोकांनी या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की ही विमानं काय कॅन्सल झाली, तर कारण भारत सरकारची एक मोठी सेवा आहे। या दृष्टिकोनातून आपण या एकूणच जे आज आपण घाटा का म्हणतो, कारण जर का आपण त्या एअर इंडियाच्या परफॉर्मन्सला फायदा आणि तोटा या सूत्रातच जर का या स्केलवरच मोजलं तर, पण जेव्हा आपण त्याला सेवा म्हणून बघू तेव्हा मला असं वाटतं की संपूर्ण भारतीयांचा दृष्टिकोन या एअर इंडियाबद्दल बदलेल। आपण जसं म्हणाला तसं की अनेक रिमोट प्लेसेसमध्ये की जिथे इतर विमान वाहतूक सेवा उपलब्ध नाहीये तिथे एअर इंडियाची विमानं आपली जात असतात। आताच आपण पाहिलं की गेल्या आठवड्यातच पंतप्रधानांनी लोकसभेत 1200 कोटींचं पॅकेज डिक्लेअर केलं, 1200 कोटीची मदत हे केली। मुळात कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न होता, त्याआधी काही काही प्रकारची पॅकेजेस म्हणा किंवा मदत म्हणा किंवा पतपुरवठा एअर इंडियाला झालेला आहे, पण हे 1200 कोटींपैकी किती मदत आपल्याला मिळाली की किती प्रकारचे मिळाले? भारत सरकारने जेव्हा एअर इंडिया ही कंपनी स्थापन केली होती तेव्हा फक्त 155 कोटी यामध्ये गुंतवणूक केली होती। त्यानंतर आता आणि आपण जर का त्या दृष्टीने बघितलं तर एअर इंडियाचं जे मागच्या 40-50 वर्षामध्ये झालेलं जर का एक्सपान्शन आपण बघितलं तर एअर इंडियाच्या एम्प्लॉईजने दिलेले टॅक्स, एअर इंडियाने दिलेले ड्युटीज, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर का केलं तर आतापर्यंत कितीतरी पटीने ऍक्च्युअली भारत सरकारला ते परत करण्यात आलेलं आहे। सेवेचा भाग वगळून मी हे सगळं आपल्याला बोलतो आहोत। बरोबर। म्हणजे आज तुम्हीच तो हे केलं की रिमोट भागामध्ये एअर इंडिया जाते, तर आज ज्या ईस्टर्न भारतामध्ये मेघालय, त्रिपुरा,
नागालँड या भागामध्ये जाते, तिथे कधी कधी तर विमान जेव्हा जातं तेव्हा फक्त त्या विमानामध्ये तिथला खासदार असतो, पण तिथे असणारे जे आदिवासी लोक आहेत त्यांना एक एअर इंडिया असं जेव्हा ते बघतात तर एक इंडिया, भारत सरकार आपल्याला रोज भेटायला इथे येतं. त्यामुळे हा एक राष्ट्रीय एकात्मतेचा सुद्धा मुद्दा आहे. आणि जे आपण पैशाबद्दल जे बोलताय तर भारत सरकारने ही जी 1200 कोटी रुपयाची जी मदत केलेली आहे, मागील 2 महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते आणि 4 महिन्यापासून त्यांचा जो एक प्रोडक्टिव्हिटी लिंक इन्सेंटिव्ह असतो तो पण थकलेला होता. पण आता जी मदत आलेली आहे त्या मदतीतून एका महिन्याची पगार आणि एका महिन्याचा PLI देण्यात आलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मागील या 2-3 महिन्यापासून इथल्या कर्मचाऱ्यांना पगार नसताना सुद्धा प्रत्येक दिवसामध्ये मागच्या महिन्यामधला जो रिपोर्ट आलाय की एअर इंडियाचा रेव्हेन्यू 5 कोटींनी वाढलेला आहे. म्हणजे पगार, कारण ही सगळी मंडळी एक जीवानी का काम करू शकतात, कारण त्यांना माहिती आहे की आपण भारत सरकारचे कर्मचारी आहोत. म्हणजे जेव्हा लिबिया ऑपरेशन होतं, कुवेत वार होतो, त्यावेळेस आमच्या एअर इंडियाचे कॅप्टन, आमच्या एअर इंडियाचे एअर होस्टेस, इंजिनियर्स हे आपला जीव धोक्यात घालून तिथे जातात त्या लिबिया ऑपरेशन, कारण भारतीय नागरिकांना त्यांना परत आणायचं आहे. हा आपण भाग बघितला. आता जपानमध्ये सुद्धा जेव्हा सुनामी आलं होतं त्यावेळेस रेडिएशनचा धोका होता, पण तरी आपली विमानं तिथे गेली. पोर्ट ब्लेअरला सुनामी झालं होतं त्यावेळेस सुद्धा सर्वात जसं एअरपोर्ट ओपन झालं तसं एअर इंडियाची विमानं तिथे रिलीफ घेऊन गेली. म्हणजे ही सर्व सेवा भारतीय नाही. या मोबदल्यामध्ये जर का काही फ्लाईट्स कॅन्सल होत असतील आणि त्याच्यामुळे जर का एअर इंडियाच्या बिझनेसवर इफेक्ट पडत असेल तर लोकांनी त्याला सेवा म्हणून बघितलं पाहिजे असं. प्रदीपजी, मला वाटतं नुसती फ्लाईट कॅन्सल होणं ही तक्रार किंवा हा सूर नाही लोकांचं. त्यानंतर जागतिकीकरण झालं, ग्लोबलायझेशन मध्ये स्पर्धा वाढली, स्पर्धात्मकता वाढली आणि एअर इंडिया कुठेतरी या स्पर्धात्मकतेत कमी पडते की काय. आता कॅगचा जो अहवाल आता आलेला आहे त्यात त्यांनी म्हटलेलं की स्पर्धात्मकतेचा अभाव आणि दूरदृष्टीचा अभाव. दुसरं म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापन हा सुद्धा एअर इंडियासाठी खूप आव्हान ठरलेलं आहे. आपण जेव्हा संप झाले, वैमानिकांचे संप झाले म्हणा की इतर कर्मचाऱ्यांचे संप झाले, तर ही आव्हानं पेलण्यात एअर इंडिया कुठेतरी अपयश ठरले असं नाही वाटत. बरोबर आहे. म्हणजे नवीन जागतिकी धोरणामुळे ज्या सरकारी कंपन्या होत्या आणि ज्या खाजगी कंपन्या आल्या, तर खाजगी कंपन्यांचा जो मुख्य दृष्टिकोन आहे हा निव्वळ प्रॉफिट कमावणे किंवा फायदा असल्यामुळे त्यांनी म्हणजे आता याच्यामध्ये काय झालं की एअर इंडिया मधले जे काही प्रॉफिटचे रूट्स होते ते सुद्धा रूट्स खाजगी कंपन्यांकडे वळवण्यात आले. काही हे जे बायलॅटरल्स झाले त्या बायलॅटरल्स मध्ये कतार एअरवेज, इतिहाद, लुफ्थान्सा यांना असे रूट्स देण्यात आले की खरं म्हणजे तिथे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज घेता आला असता. आधी आंतरराष्ट्रीय दुसऱ्या देशातली जी विमानं यायची ती 4 मेट्रोला यायची. आज आपण त्यांना 13 इंटेरियर लोकेशन्स मध्ये एंट्री दिलेली आहे. का दिली? खरं म्हणजे आपण ऍक्च्युली आपला जो व्यक्ती आहे मेट्रोमधून गेला ठीक आहे, पण इंटेरियरची जी 13 स्टेशन्स होती तिथून आपण जर का न्यूयॉर्कला, लंडनला, ती ट्रॅफिक आपल्याचकडे राहिली असती. असे काही निर्णय जरुरी झाले. पण आपण जो मला म्हटलं की व्यवस्थापनातला महत्वाचा मुद्दा, तर एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या 2 राष्ट्रीय कंपन्यांचे जे विलिनीकरण झाले 2007 ला, त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न जो मॅनेजमेंटने ऍड्रेस करायला पाहिजे होता तो म्हणजे या दोन्ही कंपन्यांमधला जो ह्युमन रिसोर्स क्रायसिस आहे, HR क्रायसिस आहे, तो रिझॉल्व्ह करणं. बरोबर, तो त्यांनी रिझॉल्व्ह केला नाही. आता जे नवीन मंत्री आलेले आहेत माननीय वायला रवी यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक मीटिंग घेऊन सर्व युनियन्सला बोलवलं आणि त्यांनी जस्टिस धर्माधिकारी कमिटी स्थापन केली. बरोबर, ही जस्टिस धर्माधिकारी कमिटी आणि जेव्हा जस्टिस धर्माधिकारी कमिटी सर्व युनियन आणि असोसिएशनला आज भेटत आहे तर त्यांच्या हे लक्षात येत आहे की एअर इंडिया मधला जो मुख्य प्रश्न आहे तो फायनान्शियल क्रायसिस नाही आहे, तो HR क्रायसिस आहे. नक्कीच. आणि जसं आपण म्हटलं की आता 1200 कोटीचं पॅकेज झालं, त्याच्याही आधी एक पॅकेज आपल्याला की पुरवठा झालेला आहे. पण अशी छोटे छोटे देण्यापेक्षा की एक प्रकारची इक्विटी इन्फ्युजन ज्याला आपण म्हणतो की एअर इंडियाची मोठा कारभार आहे, मोठं व्यवस्थापन आहे, त्या प्रकारचे काही प्रयत्न एअर इंडियाचं व्यवस्थापन करतंय का की एकदमच काहीतरी भरीव मदत किंवा भरीव याचा पुरवठा जर झाला तर बरेचसे प्रॉब्लेम मला वाटतं यातनं सॉल्व्ह होऊ शकते. जून 27, 2011 एअर इंडियाचे CMD मिस्टर अरविंद जाधव यांनी सर्व युनियन आणि असोसिएशनची दिल्लीला मीटिंग कॉल केली होती. त्यामध्ये सर्व युनियन आणि आम्ही सर्वांनी मिळून असं हे विचार केला की असं टप्प्याटप्प्यामध्ये जी मदत मिळते त्यापेक्षा जर का एकत्रित जर का मदत झाली भारत सरकार, कारण खरं म्हणजे एअर इंडियावर जे वर्किंग कॅपिटलचं लोन आहे 20,000 कोटीचं, याचे जे EMI इंटरेस्ट द्यावं लागतं ते EMI इंटरेस्टच ऍक्च्युली 150-200 कोटी रुपयाच्या आसपास जातं आणि तो हप्ता द्यावाच लागतो. तो हप्ता तुम्ही जर का दिला नाही तर तुम्ही NPA होता. पण हे 200 कोटी जर का भारत सरकारने ताबडतोब मदत केली आणि हे 20,000 कोटी रुपये जर का देऊन टाकले, जे आम्ही नंतर भारत सरकारला पुन्हा परत करू, तो विश्वास एअर इंडियाच्या एम्प्लॉईमध्ये आहे.
पण हे 200 कोटी रुपये मग एअर इंडियाच्या एम्प्लॉईजला पगारासाठी देता येईल आणि एअर इंडियाची जी आजची स्थिती आहे ती स्थिती बदलून जाईल. बरोबर. कारण हे 200 कोटी मुळामध्ये जे EMI इंटरेस्ट जातो तोच एअर इंडियाच्या दुखण्याचं मुख्य कारण आहे. प्रदीपजी, एक जातात अगदी शेवटचा प्रश्न, आत्ताच बातमी आली की चेक बाउन्स झाल्याप्रकरणी तेल कंपन्यांनी एअर इंडियाला तेल पुरवठा करायला नकार दिलाय म्हणा, किंवा या प्रकारची बातमी आलेली आहे. हे तेल कंपन्यांचं हे संकट किंवा बेसिकली याच्यात फायनान्शियल प्रॉब्लेम्स याच्यात आहे, तर हे जे प्रयत्न चालू आहेत याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हे देशाच्या माननीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पार्लिमेंटमध्ये असं म्हटलंय की कुठल्याही स्थितीमध्ये आम्हाला हे नॅशनल कॅरियर टिकवायचं आहे. तर अशा वेळेस हे जे छोटे मोठे प्रश्न आहेत की कारण ऑइल कंपन्या आपण भारतीय कंपन्याच आहेत, त्यामुळे अशा एक भारतीय कंपनी दुसऱ्या भारतीय कंपनीला मदत करणं हा अतिशय स्वाभाविक भाग आहे. आणि मला असं वाटतं हा एक तात्पुरता निर्माण झालेला प्रश्न आहे आणि तो लवकरच सुटेल. मला हा प्रश्न फार मोठा वाटत नाही. आणि मला आम्ही सगळ्यांची अपेक्षा हीच आहे की एअर इंडिया सारखा आपला जो राष्ट्रीय ब्रँड आहे, इतके वर्ष जो अभिमानाने आपण मिरवतोय, तो सुरळीतपणे चालू राहावा. कुठेतरी सरकारचे प्रयत्न सुद्धा अधिकाधिक प्रभावी किंवा सक्षम व्हावेत आणि हा ब्रँड पुन्हा एकदा तितक्याच दिमाखाने फडकत राहावा. प्रदीपजी, आज आपण 9:30 बातम्यात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मुंबईजवळच्या समुद्रात MV रॅक हे जहाज बुडाल्यानं तेलगळतीला